सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। जायकवाडी जलाशयात काल रात्री 6 वाजता 91.7% पाणी साठा झाला। या धरणातून काल मंगळवारी रात्री 7 वाजता 27 पैकी 18 दरवाजे अर्धा फूट उचलण्यात आले। त्यातून 9703 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला। काल सायंकाळी 6 वाजता जायकवाडी जलाशयात 91.62% पाणीसाठा झाला होता। सायंकाळी 7 वाजता धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। 27 पैकी 18 दरवाजे अर्धा फूट उंचीवर उचलण्यात आले। या दरवाजामधून खाली गोदावरीत 9702 क्युसेकने पाणी सोडण्यात आलं। त्या अगोदर 4 दिवसापूर्वी जायकवाडीचे कालवे सोडण्यात आले। कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथे बुधवारी सकाळी घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेत संपूर्ण परिसर हादरून गेला। शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी शेततळ्यातून पाणी घेण्यास गेलेल्या 2 तरुण शेतकऱ्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला। या घटनेमुळे बहादराबाद गावावर शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। गावातील 2 करत्या मेहनती आणि होतकरू शेतकऱ्यांचा असा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मंगळवारी राहता बाजार समितीत डाळिंबाला प्रति किलोला 175 रुपये भाव मिळाला। राहता बाजार समितीत डाळिंबाच्या 10,874 कॅरेटची आवक झाली। डाळिंब नंबर 1 ला 131 ते 175 रुपये प्रति किलो भाव मिळाला। डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये भाव मिळाला। डाळिंब नंबर 3 ला 51 ते 91 रुपये भाव मिळाला। डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला। कुकडी व सीना प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील कालव्याची दुरुस्ती क्षमता वाढत आणि शेतकऱ्यांच्या सिंचनाची संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून कालव्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। तसेच प्रकल्पातील भूसंपादन मोबदल्याच्या प्रलंबित प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत कुकडी व सीना प्रकल्प लाभ क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी कर्जत येथे मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। यावेळी विविध गावांतील शेतकरी प्रकल्पग्रस्त तसेच संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 4 ऑगस्ट रोजी दारू विक्री विरुद्ध धडक कारवाई करत 4 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केल्यात। या कारवाईत एकूण 10,52,890 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक अकोले पोलीस ठाण्या हद्दीत अवैध व्यवसायाची माहिती घेऊन कारवाईसाठी रवाना करण्यात आलं होतं। सह्याद्री टॉप 10 मध्ये घ्या छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी नाशिक सिन्नर संगमनेर अकोले नारायणगाव जुन्नर आणि खेड तालुक्यातील नागरिक व तरुणाई मोठ्या प्रमाणावर एकवटली आहे। आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या जन आंदोलनासाठी सोशल मीडियासह गावोगावी जनजागृती करण्यात आली असून 9 ऑगस्ट रोजी 9 वाजता नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर एकाच वेळी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 2000 पासून पाठपुरावा सुरू केला। त्यानंतर केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, महारेल आणि रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला। यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर मान्सून बाबत सुरुवातीपासूनच चिंता व्यक्त करण्यात येत असताना अहिल्यानगर जिल्ह्यात असलेली आणि नाशिक पुण्यात असलेली पण या जिल्ह्याला लाभदायी असलेली जवळपास सर्वच धरणे तुडुंब झाली आहेत। एवढंच नव्हे तर जायकवाडी धरण ही 93% झाल्याने नगर नाशिक जिल्ह्यातील पाणी सोडण्याचं संकट टळलंय।
हवामानातील बदल आणि एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे यंदा मान्सूनमध्ये अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. शास्त्रज्ञांनी यंदा सुपर एल निनोचा इशारा दिल्यामुळे कमी पाऊस, दुष्काळाची टांगती तलवार आणि लांबणारा मान्सून या आव्हानाचा सामना करावा लागणार होता. हे नैसर्गिक संकट लक्षात घेऊन सरकारही या संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज झालं होतं. जूनच्या सुरुवातीला पावसाने विलंब केला, त्यात सर्वच धरणाचे पोट खपाटीला गेलं होतं. परिणामी राहिलेले पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे कर्जत येथे जिल्हा व सत्र न्यायालयास मंजुरी मिळाली असून ही सर्वांच्या पाठपुराव्याचे आणि वकील संघाच्या सातत्यपूर्ण संघर्षाचे फलित आहे. न्यायालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात येईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा यांना आर्थिक फसवणूक प्रकरणात अटक केल्यानंतर तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान नहाटा यांच्या अटकेमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप नहाटा समर्थकांकडून करण्यात येत आहे. राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब उर्फ प्रवीण कुमार नहाटा यांना पुणे पोलिसांनी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यातून घेत मंगळवारी 3 तारखेला अटक केलाय. नहाटा हे तालुक्याच्या राजकारणात सक्रिय नेते मानले जातात. पुढील महिन्यात जिल्हा बँक निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत नहाटा यांचा महत्त्वाचा रोल असताना त्यांना झालेली अटक चांगली चर्चेत आली आहे. नहाटा यांचे लोणी व्यंकटनाथ ग्रामपंचायतवर सत्ता आहे. त्यांचे समर्थक तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून काम पाहतात. दिग्रस येथे मंगळवारी सायंकाळी राहुरी पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईत 4 ताब्यात घेण्यात आलाय. त्यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय. दिलीप यमनाथ पवार, किशोर रमेश भोसले, विशाल अशोक काळे, प्रकाश रामभाऊ ठोकळ अशी आरोपींची नावे आहेत. दिग्रस येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली. त्यानुसार सूरज गायकवाड, राहुल यादव, देवीदास कोकाटे, सचिन ताजने, सतीश कुराडे चालक, संदीप रोकडे यांच्या पथकाने छापा टाकला. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.